तर कसे आहेत मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या परत नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असणार. मी आलेला आहे घरी. तर परत आज मी इकडे फिरायला आला आहे. थोडं तिकडे आहे इथं. तर इकडून दाखवणार आमचं गाव कसं दिसतं, इकडचं व्ह्यू ते सर्व तुम्हाला दाखवतो. पहिले त्या साईडचं बघून घ्या, कसं दिसतं ते बघा. आणि ते शेतकरी कसं काढतात, ते आमच्याकडे पद्धती होते ते दाखवतो. ते बघा, मकी काढले जात आहे. बघू शकता तुम्ही, मशीनमध्ये काढले जात आहे. ते बघा, इकडे पण घर आहे. मी आहे इकडे 7-8 आहे. बघू शकता, तुम्हाला पण दिसत असणार. तुम्हाला कसं वाटतं इकडचं निसर्ग ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. तर बघा, तुम्हाला अजून पुढे ब्लॉग बघा, तुम्हाला पुढे अजून दाखवतो काय काय आहे ते. तर हे बघा, इकडे मशीन बघू शकता, तुम्हाला दिसत असणार. तर बघा, विहीर काढण्याचं काम चालू आहे तिकडे. तिकडे जाणार होता मी, पण कंटाळा करून घेतला, नाही जाणार. जास्त लांब येऊन जातं म्हणून इथूनच तुम्हाला दाखवून देतो कसं आहे ते. तिकडच्या टेकडीवरती गेला ना, मग तिकडचं दाखवतो निसर्ग. तोपर्यंत इथून बघून घ्या, जसं दिसत आहे तसं. मग पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो मी. चला मग तिकडे जाऊ आपण. मी जात आहे, तुम्हाला दाखवतो. चला, तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला मग, आता मी जात आहे. तर बघू शकतात, मी आता पोचलाच आहे. तर तुम्हाला दाखवतो जाता जाता, स्पीड करून देतो. चला मग जाऊ आपण तिथं. वेट करून घ्या, थोडं वेट गेले, कसं दिसतं ते दाखवतात तुम्हाला. चला मग, 5 मिनिटात पोचून गेला मी. जास्त पण लांब नाही होतं, कमीच होता. तर येऊन गेला मी. आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे, कसं दिसतं ते. ते बघा, या पद्धतीने दिसतं यावरून. ते मंदिर पण बघू शकतात, किती उंच बनवलेलं आहे आमच्या गावाचं. बघा, सर्व हिरवं हिरवं दिसत आहे. तितका एरिया, तिथं खूप पाणी आहे म्हणून. धरण आहे, डॅम, पण तिथे हिरवं दिसत आहे. लहान मुलं खेळत आहे बघा, त्यांच्या गेमचा आनंद घेऊन घ्या तुम्ही 5-6 मिनिटं. तर तुम्ही बघितलं असणार, ते खेळत होते इटी दांडूल. आणि मी आता जात आहे घरी. आता घरी वाट बघत असणार म्हणून घरी जात आहे, किंवा चाललेला होता. चला मग, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा तुम्ही निसर्ग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला दाखवतो ढग कसं दिसत आहे ते. आणि तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला तो ढगाकडे बघून. पाण्याचं वातावरण वाटत आहे का नाही बघा. तर असं सपोर्ट करत राहा गाईज. जय आदिवासी. आणि कमेंटमध्ये जय आदिवासी लिहून जा, आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाईज.